नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा वाहुळे तुमचे वीरा करिअर अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती 2024 चे सामान्य ज्ञान। 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न। आपण 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न मोस्ट एमपी घेत आहोत। जोपर्यंत तुमचे पोलीस भरती आणि रेल्वे पोलीस भरतीचे पेपर समाप्त होत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर हे पेपर असेच येत राहणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या, कारण या वेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी। तर आजचा आपला सराव पेपर आहे 9वा आणि तो आपण घेऊन आलोत आपल्या आयएमपी क्वेश्चन सोबत। चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये कृष्णा नदीच्या उजव्या उपनदी आहेत? म्हणजे उजवी साइडकडून उपनद्या कोणत्या आहेत? तर बघा, यातील आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंचगंगा नदी, तुंगभद्रा नदी आणि कोयना नदी ह्या कृष्णा नदीच्या उजव्या तीराकडून उपनदी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक पर्वतरांगेजवळ पश्चिम घाटात गोदावरी नदी रिकामी जागाच्या उंचीवर उगम पावते। तर पर्याय आहेत 855 मीटर, 965 मीटर, 876 मीटर आणि 1067 मीटर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1067 मीटरच्या उंचीवर गोदावरी नदी पश्चिम घाटामध्ये उगम पावत असते। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद महाराष्ट्राच्या राज्यपालाच्या कार्यकाळासंबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 156 हा महाराष्ट्र राज्यपालाच्या कार्यकाळासंबंधी आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जून 2022 मध्ये जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर रिकामी जागा रोजी बंदी घातली आहे। तर पर्याय आहेत 15 ऑगस्ट 2022 रोजी, 1 जुलै 2022 रोजी, 1 सप्टेंबर 2022 रोजी आणि 1 ऑगस्ट 2022 रोजी। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वसंतराव नाईक ही समिती नेमली होती। नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा फक्त एकाच राज्याच्या सीमेला लागून आहे? पर्याय आहेत गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि जळगाव। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जळगाव हा जिल्हा फक्त एकाच राज्याच्या सीमेला लागून आहे। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुकुंद्र पर्वत व्याघ्र प्रकल्प हा आपल्या महाराष्ट्रात नाहीये। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? पर्याय आहेत पश्चिम घाट, सातपुडा रांगा, मेळघाट प्रदेश, चिखलदरा टेकड्या। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम घाट। या प्रदेशामध्ये आपल्याला सर्वात अधिक जैवविविधता आढळून येते। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे? पर्याय आहेत पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र। याचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 विदर्भ आणि मराठवाडा हा कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये रिकामी जागा हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. पर्याय सागवन, किंडल, आवळा आणि आईन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागवन. हा उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. महाराष्ट्रातील रिकामी जागा या जलविद्युत प्रकल्पास आवर्चीन महाराष्ट्राची भाग्यरेखा संबोधले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोयना जलविद्युत प्रकल्पास आवर्चीन महाराष्ट्राची भाग्यरेखा संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय बहिष्कृत प्रशिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली होती. तर ती स्थापना 20 जुलै 1924 ला मुंबई येथे केली होती आणि त्याचा उद्देश होता अस्पृश्य बांधवांना शिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणे. नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1904 साली अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना झाली. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने 1929 साली रिकामी जागा समिती नेमण्यात आली होती. तर पर्याय आहे सॅडलर समिती, थॉमस रॅले, फिलिप हर्टॅग आणि जॉन सार्जंट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिलिप हर्टॅग. नेक्स्ट क्वेश्चन, रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजा राममोहन रॉय यांना नव्या युगाचे अग्रेसर रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सामान्यपणे संघराज पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द्विगृही या पद्धतीचे विधिमंडळ असते. नेक्स्ट क्वेश्चन, घटना समितीच्या प्रमुख सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चौथी पंचवार्षिक योजना. नेक्स्ट क्वेश्चन, वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील रिकामी जागा हा घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरित लवक. नेक्स्ट क्वेश्चन, देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदेमंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्वच. म्हणजे पर्याय आहेत आपले लोकलेखा समिती, अंदाज समिती आणि सार्वजनिक उद्योग समिती यांना देशाच्या आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे लागते. नेक्स्ट क्वेश्चन, ऑगस्ट 1996 मध्ये भारतात रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय गुंतवणूक आयोगाची स्थापना केली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जी.व्ही. रामकृष्ण. नेक्स्ट क्वेश्चन,
एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे वक्र किरण जात असताना त्याला रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. एका माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे. तर याचं उत्तर आहे अपवर्तन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. गॅलिलिओ यांनी वस्तूची प्रतिमा रिकामी जागा पट मोठी करून दाखवणारी दुर्बीण तयार केली. तर याचं योग्य उत्तर आहे 32. गॅलिलिओ यांनी वस्तूची प्रतिमा 32 पट मोठी करून दाखवणारी दुर्बीण तयार केली. नेक्स्ट क्वेश्चन. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 डिसेंबर. या दिवशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोतवाल. चला तर मित्रांनो, आजचे आपले लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि शेअर सुद्धा करायचंय. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. तर यावर आपल्या 25 प्रश्नांची PDF तुम्हाला मिळेल. काही प्रश्नांचं डिस्क्रिप्शन सुद्धा त्याखाली दिलेलं आहे. तर तुम्ही लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.